देखिए हम लोग डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर नागरी सहकारी बैंक में खड़े हुए हैं। यहाँ पर आज एक पत्रकार परिषद ली गई, वो इसलिए नई संचालक मंडली यहाँ पर पिछले 1 साल से बनी है। इनका कहना यह है कि 96 से इस बैंक को जो नुकसान था 96 से पिछले 1 साल में ये नुकसान तकरीबन पूरा हो चुका है। आइए जानते हैं इनसे। मेरे साथ अध्यक्ष है, संचालक है, पूरी टीम है। ऐसे कौन से चेंजेस 1 साल में आए हैं कि पिछले 96 से लेके अभी तक के होने वाले जो टोटा था बैंक को, वो किस तरीके से पूरा हुआ, इनके नए स्कीम्स क्या है, ये लोग किस तरीके से मैनेज कर बैंक को आगे ले जाने वाले हैं। आइए बात करते हैं इनसे। क्या कहना चाहेंगे सर? सर ऐसा कौन सा नया मैनेजमेंट आपने किया है कि 96 से हुआ जो आपने टोटा दिखाया है वो पिछले 1 साल में तकरीबन? ये बेसिकली हमने म्हणजे आम्ही जे बेसिकली हे बँकेचं जे काही धोरण जे ठरवलेलं आहे, हे धोरण ठरवत असताना आम्ही या ठिकाणी ट्रान्सपरंट असं धोरण या ठिकाणी ठेवलेलं आहे. बँक प्रोफेशनल वेने चालली पाहिजे असं सगळ्यांचं हे धोरण आहे बँकेच्या संचालक मंडळाचं. आणि बँक ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं असल्यामुळे ह्या बँकेची जी काही ग्रोथ आतापर्यंत झालेली नाही आहे, जी व्हायला पाहिजे होती, परंतु ती झालेली नसल्यामुळं ह्या बँकेचा ग्रोथ हा त्या उंचीवरती न्यायचं आम्ही ठरवलेलं आहे. आता बँकेचं जे काही लॉस ते तुम्ही आत्ताच बोललात, तो हा लिगसी लॉस आहे. हा लिगसी लॉस कमी करण्याचं पहिलं उद्दिष्ट आम्ही ठेवलेलं होतं. कारण जोपर्यंत बँकेचा लॉस भरून निघत नाही तोपर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे ब्रँच एक्सपॅन्शन असेल, नवीन बिझनेस करणं असेल किंवा काही बाकीच्या ज्या काही खर्चावरच्या मर्यादा येतात त्या मर्यादा येत असतात, त्या आमच्यावरही होत्या. त्यामुळं हा लॉस कमी करणे, बँक शुद्ध नफ्यात आणणे हे आमचं पहिली प्रायोरिटी होती. आणि ही प्रायोरिटी अचीव करण्यासाठी बँकेचं कर्ज वाटपाचं धोरण आम्ही ठरवलं. बँकेचं कर्ज वाटपाचं धोरण ठरवत असताना सर्वसामान्य माणसाला कर्ज मिळालं पाहिजे. सर्वसामान्य माणसाला कर्ज देत असतानाच त्या कर्जाची वसुलीसुद्धा नियमितपणे वेळेवर व्हायला पाहिजे. हे धोरण ठरवून आम्ही पहिल्यांदा असं डिसाईड केलं की आपण जे काही कर्ज देऊ ही सेक्युअर्ड लोन असतील, म्हणजे सॅलरीला लिंक असलेले लोन असतील. त्यामुळं मग ते महापालिकेचे कर्मचारी असतील, BNCचे कर्मचारी असतील, शाळेमधले कर्मचारी टीचर्स असतील, युनिव्हर्सिटीचे टीचर्स असतील, BNCचे कर्मचारी असतील, असे की जे नॉन ट्रान्सफरेबल लोक आहेत आणि ज्यांच्या सॅलरीमधून डिडक्शन येऊन बँकेला ती वसुली मिळते, अशा लोकांवरती आम्ही पहिली प्रायोरिटी देऊन त्यांच्यावरती केंद्रित केलेलं आहे. अशा कर्ज वाटप जे आम्ही केलेलं आहे मागच्या 1 वर्षात. हां, नाही, प्रायोरिटी ही ठरवलेली आहे. ही प्रायोरिटी ठरवत असतानाच ह्या समाजामधले MSMEचे जे काही बॉरोवर आहेत की ज्यांचे छोटे मोठे उद्योग आहेत, ज्यांचे छोट्या काही रिटेल ट्रेडर्स असतील, काही ट्रेडर्स असतील, MSMEचे काही जे उद्योजक असतील, त्यांनासुद्धा आम्ही कर्ज दिलेलंच आहे. काही कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, त्यांना व्हेकल लोन लागत असेल, अशाही लोकांना कर्ज दिलेलंच आहे. फक्त आम्ही एवढंच बघतो की हे जे काही आम्ही कर्ज या ठिकाणी देतो आहे त्या कर्जाचा योग्य उपयोग होऊन त्या कर्जामधून त्यांनी जो काही व्यवसाय सुरू केलेला आहे त्याच्यामधली प्रॉफिटेबिलिटी बघून आम्ही त्याला सगळ्या लोकांना कर्ज देत असतो. गेल्या वर्षभरात 12 कोटीचं आम्ही नवीन कर्ज वाटप केलेलं आहे. आणि 12 कोटीचं कर्ज वाटप केलेलं असल्यामुळं आम्हाला 131 लाखाचं इंटरेस्ट इन्कम मिळालं की जे मागं 55 लाखाचं होतं. हे 131 लाखाचं इंटरेस्ट इन्कम, त्याचबरोबर 27 लाखाचं नॉन इंटरेस्ट इन्कम की जे मागच्या वर्षी 5 लाखाचं होतं, 22-23 लाखाचं नॉन इंटरेस्ट इन्कममध्ये आम्हाला वाढ झालेली आहे. आणि हे भरीव वाढ, व्याजाचं उत्पन्न, त्याचबरोबर गव्हर्नमेंट सिक्युरिटीवरती व्याज मिळालं ते मी आता तुम्हाला सांगत नाही, इंटरेस्ट इन्कम फक्त मी सांगतो आहे. तर त्याच्यामुळं ह्या बँकेचा जो काही शुद्ध नफा आहे, हे लॉसेस जे ॲक्युमुलेटेड लॉसेस होते ते वाईप आउट होऊन नोव्हेंबरमध्ये शुद्ध नफा आम्ही बँकेने मिळवलेला आहे. त्याच्यामुळं आजची विशेष सभा आम्ही ह्या ठिकाणी आयोजित केलेली होती संचालक मंडळाची, आणि हा संबंध रिव्ह्यू संचालक मंडळाने घेतलेला आहे. आणि पुढची वाटचाल कशी असेल बँकेची त्याच्यावरही विचारमंथन करून आम्ही ती पुढची वाटचाल ठरवलेली आहे. आंभोरे. जैसे कि नागरी सहकारी बैंक की जो हालात है शहर में, इस हालातों में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जो नागरी सहकारी बैंक है, ये क्या अलग काम कर रही है? संभाजीनगर औरंगाबाद में जो नागरी सहकारी बैंक के बारे में जो अफवाह चल रही है, एक छोटी सी बैंक के बारे में जो अफवाह चल रही है, उस वजह से किसी नागरिक को घबराने की ज़रूरत नहीं है. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर नागरी सहकारी बैंक ये पूरे विश्वास के साथ सभी लोगों को कर्ज देने के लिए, लोन देने के लिए तैयार है. सिर्फ उन्होंने हमारे पास आना, यहाँ पे खाता खोलना, हम लोन देने के लिए सभी नागरिकों को तैयार है.
क्या कहना चाहेंगे सर, जैसे कि आज आपकी बैठक हुई है, आपको साल भर में जितना भी प्रॉफिट हुआ है उसके बारे में आज ये बैठक ली गई, क्या कहना चाहेंगे? ये जो लॉसेस थे 1996 से, जो जितने भी समझो पिछले एक साल में पूरा जो लॉसेस थे ये सब हमने वो सब भर के निकाल दिए। और अभी जो अभी लोन देंगे तो उसमें सब कैपेबिलिटी है नहीं है वो सब देख के हम देने वाले हैं। ठीक। आजच्या ह्या पत्रकार परिषदेमध्ये मी पत्रकार म्हणून तो सगळ्यांचं अभिनंदन करतो की ही आमची जी बँक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी नागरी सहकारी बँक आहे ही आम्ही आमच्या बँकेच्या माध्यमातून सर्व इच्छुकांना आम्ही लोन देऊ इच्छितो और इच्छुकांनी कर्ज घ्यावे। आमचे लोनचा उद्देश असा आहे की पहिले सगळं समजून घ्या, आमच्याकडं गव्हर्मेंटच्या कोणत्याही स्कीम्स लागू होत नाहीतर तुम्ही समजाल की गव्हर्मेंटच्या स्कीम्स लागू होता आणि आम्ही नंबर लावून लोन घ्यावे, तसं नाही की जो खरोखर उद्योजक आहे जो होतकरू आहे त्यांनी आमच्याकडून कर्ज घ्यावे व कर्जाचा हप्ता हा व्यवस्थित भरावे व आम्हाला बँकेला सहकार्य करावे, हीच आमची संचालकाची व सर्वांची सदिच्छा आहे। माझं नाव सुभाष शेजवळ, मी महानगरपालिकेचा नगरसेवक पण आहे व या बँकेचा संचालक पण आहे। देखिए, नागरी सहकारी बैंक के इस डर के माहौल में भी डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर सहकारी बैंक जो है लोन देने के लिए इस पीरियड में भी तैयार है। आप भी सभी लोग इसका फ़ायदा ले सकते हैं।